आता काय करायचं आल्या हळद मीठ लावून घ्यायचं. लावलं का आता हळद मीठ आणि मोठं मीठ टाकायचं. बघ दाद्या आता याच्यामध्ये काय टाकायचं तेल टाकायचं पहिलं बघ. आता आपलं पॅन गरम झालाय. बघ दाद्या तेल गरम झालंय आपलं. आता कांदा टाकूया. कांदा त्याला लाल सर करून घ्यायचा. बघ लालसर करायचा. बघ दाद्या आता आपला लालसर कांदा झालाय. लालसर कांदा झाला. आता काय टाकूया आपण याच्यामध्ये टमाटर. त्याला थोडस हे करून घेऊ. टमाटरला थोड्या वेळात लगेच ते लालसर होऊन जाते. थोडं मिडियम वाफेवरती करून घेऊ. का आपलं टमाटर पण आता लालसर झालंय. आता कोथिंबीर, अद्रक लसूण कोथिंबीर त्याच्यामध्ये परतलं. आमचं हे पुदिना पण टाकलं. याला थोडस लालसर करून घ्यायचं. बघ दादे आता थोडस पाणी टाकायचं याच्यामध्ये एक कप. याला मसाल्याला चांगला शिजून घ्यायचा याच्यामध्ये. आणि त्याला पूर्ण असं तरी सुटले पाहिजे. बघ बघ इथं कॅमेरा कर इकडं. बघ कसं झालंय बघ गावठी देशी तडका आपला. आता याला काय करायचं थोडं पाणी सुटून द्यायचं. बघ दाद्या तरी सुटते का बघ जरा. दाखव जरा कसं असतंय गावठी घरगुती मसाला. कसं आहे दिसतंय का नाही भारी. केलं का चालू. हे बघ कसं आहे मस्त मसाला असा तयार. त्याला तेल सुटून द्यायचं चांगलं. गावठी चिकन फ्राय करायचं आपल्याला लतपत. कसं लतपत म्हणजे थोडीशी नॉर्मली ग्रेव्ही लय नाही. बघ आता तेल सुटलं गेलं चांगली. याला म्हणतात मसाला परतून घेण्याची पद्धत. भारी दिसतंय ना. वास आला का. एक नंबर. आता चिकन टाकूया आपण वर. याला आता चिकन थोडस मस्त जो करून घ्यायचा. याला थोडस आता वाफेवर बघ. त्याला एक जो हलवून घेतलंय. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं. एक 10 मिनिट त्याला चांगलं पाणी सुटून द्यायचं. आणि मग नंतर परत हलवायचं. झालेत आता झाकण काढून घ्यायचं. तर बघ पाणी सुटलंय. परत एक जीव करायचं जरा. आपलं चिकन आणि मसाला पूर्ण एक जीव झालाय बघ. त्याच्यात मस्त आपण गरम पाणी टाकू शकतो. आता काय टाकायचं याच्यामध्ये गरम पाणी. बस बघ आता गरम पाणी टाकायचं. थोडस हलवून घ्यायचं त्याला चांगलं. आणि झाकण ठेवून शिजवायला ठेवायचं. बघ आता दाद्या आपली भाजी बघ झाली बघ. आता कशी जीव होऊन आला का नाही. चिकन फ्राय मस्त चिकन करी थोडीशी लाईटली गावठी आहे. थोडी कोथिंबीर टाकली ना झालं आपलं. ओके ओके. मला सांगा सुख म्हणजे काय असतं. मला सांगा सुख म्हणजे काय असतं. मला सांगा सुख म्हणजे काय असतं.